डीजीसीएनं व्हीएसआर कंपनीच्या लेअरजेट विमानांवर उड्डाणबंदीची कारवाई केली आणि या कारवाईवर रोहित पवार आणि अमोल मिटकरी समाधानी नाही आहेत. डीजीसीएनं सरसकट सगळ्या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. एवढंच नव्हे तर नादुरुस्त विमानांना उड्डाण करण्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. व्हीएसआर कंपनीच्या सर्व विमान उड्डाणांवर बंदी घाला. डीजीसीएच्या कारवाईवर रोहित पवार असमाधानी. डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर डीजीसीएनं व्हीएसआर कंपनीच्या लेअरजेट जातीच्या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. ती विमानं सुरक्षा मानकांप्रमाणे नव्हती, त्यांची देखभाल केली नव्हती, ती विमान उड्डाण करण्यायोग्य नाहीत असा निष्कर्ष डीजीसीएनं काढलाय. डीजीसीएनं व्हीएसआर कंपनीच्या 4 विमानांना उड्डाणासाठी केलेल्या बंदीवर रोहित पवार असमाधानी दिसले. त्यांनी व्हीएसआर कंपनीच्या सगळ्या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मग एखादा माणूस एखाद्या विषयामध्ये जर चोरी करत असेल तो फक्त लेअर जेटमध्ये चोरी करणार आहे का? तो लेगेसीमध्ये चोरी करणार नाही का? तो ग्लोबल नावाच्या विमानामध्ये जे काही त्याच्याकडे आहेत त्याच्यामध्ये तो चोरी करणार नाही का? बीच क्राफ्ट नावाचं विमान त्यात तो चोरी करणार नाही का? चोरी करणारा माणूस आणि मर्डर करणारा माणूस आणि सिरियल किलर हा काय एकाच विषयामध्ये तो फक्त त्या बाबतीत तसा वागतो असं नाही, सगळ्याच बाबतीत तो वागतो. आणि तुम्ही जर त्याचं लेअर जेटच्या बाबतीत काही नॉन कम्प्लायन्सेस आहेत असं सांगत असाल तर त्याचे नॉन कम्प्लायन्सेस बाकी विमानामध्ये 100% तिथं असू शकतात. आणि त्या विमानामध्ये आज या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतात, उपमुख्यमंत्री जे दुसरे ते सुद्धा त्याच्यामधून त्या ठिकाणी प्रवास करतात, सेलिब्रिटी प्रवास करतात, क्रिकेटर पिक्चरवाले लोक असतील, बिझनेसमॅन प्रवास करतात. मग जर तुम्ही 5 विमानं ग्राउंड करत असाल तर मग बाकीची विमानं उडवत ठेवायला धंदा करायला तुम्हाला कुणी सांगितलंय? त्यामुळे तुम्ही ग्राउंड करत असताना सगळेच विमान तुम्ही ग्राउंड करा. विमान कंपन्यांकडे असलेल्या विमानांच्या देखभालीवर लक्ष ठेवणं, त्यांना फ्लाइंग फिटनेस सर्टिफिकेट देण्याची जबाबदारी डीजीसीएची असते. व्हीएसआर प्रकरणात डीजीसीएच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्याची कबुली दिली असा आरोप रोहित पवारांनी केला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी रोहित पवारांनी केली आहे. रोहित पवारांच्या या मागणीला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी पाठिंबा दिला आहे. व्हीएसआरची 5 विमानं तुम्ही ग्राउंड केली, पण मग एअर वर्दीनेस सर्टिफिकेट कोण देतं? मेंटेनन्स हा वेळेवर होतो हे कोण बघत असतं? एअर सेफ्टीची जबाबदारी कोणाची? हे डीजीसीएची जबाबदारी आहे. त्यामुळे जर व्हीएसआरला तुम्ही त्या ठिकाणी चूक केली असं सांगत असाल तर डीजीसीएली सुद्धा त्या ठिकाणी चूक केली असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे आम्ही आता ही मागणी करत आहोत की आमचं असं मत आहे की आता तुम्ही व्हीएसआर व्हेंचरच्या मालकावर त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे, त्याला तुम्ही ताब्यात घेतलं पाहिजे. त्याच्याचबरोबर डीजीसीएचे जे कुठले अधिकारी या विमानाशी आणि इतर विमानाशी त्या ठिकाणी निगडीत होते त्या लोकांवर सुद्धा कारवाई तिथं होणं तितकंच महत्त्वाचं आहे. सीएनी त्यांचं मरण व्हीएसआरवर लोटू नये. डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणं महत्त्वाचं आहे. व्हीएसआर कंपनीचे 4 विमानं बंद केले म्हणजे काय अजितदादा वापस येणार नाहीत. अजितदादासारख्या मोठ्या नेत्याचा घात झालाय आणि हा अपघात नव्हता, हा घात होता, हे डीजीसीएने कबूल केलंय. डीजीसीएची कारवाई म्हणजे रोहित पवारांच्या लढ्याला छोटंसं मिळालेलं यश असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं. अजितदादांच्या शोकसभेवेळी काही लोक हास्यविनोद करत होती असा आरोपही राऊतांनी केला आहे. रोहित पवार यांनी जी लढाई लढली आतापर्यंत त्याचा विजय आहे, लहानसा विजय. आणि यापुढे अजून एक मोठी लढाई ते लढतील असं मला दिसतंय. आज त्यांच्यात आणि माझ्यात या विषयावर चर्चा आम्ही करणार आहोत. मी सुद्धा काही गोष्टी समजून घेणार आहे. आणि मला असं वाटतं की कोणीतरी ही लढाई पुढे नेली पाहिजे. अजितदादांच्या निधनानंतर सगळे आजही ज्या पद्धतीचं मी वातावरण शोकसभेत पाहिलं मी शोकसभेतलं वातावरण, पहिल्या रांगेमध्ये कसे हास्यविनोद चालू होते वगैरे सगळं आम्ही पाहिलं, महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. पण त्यांच्या कुटुंबातला एक तरुण नेता अजित पवारांच्या मृत्यूचं रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि या अपघातामागचा किंवा घातपातामागच्या खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून तो अभ्यास करतोय, लढा देतोय. अशा रोहित पवारांच्या पाठीशी आपण उभे राहिलं पाहिजे. अजितदादांच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त केल्यावर भाजपकडनं टीका केली जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे.
भाजपचे खासदार संसदेत प्रश्न विचारणार नाहीत, पण शिवसेनेच्या खासदारांकडनं प्रश्न विचारण्याची अपेक्षा असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं. जेव्हा केव्हा मी हे मुद्दे मांडलेत तेव्हा महाराष्ट्राचे भाजपचे नेते हे माझ्या विरोधात तिथं बोललेले आहेत. एक तर नेता इतका गलिच्छ लेवलला जाऊन बोलला, एका मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कपाळावरचं लोणी घालतो, म्हणजे त्याला लायकी तरी आहे का त्या मंत्र्याची? म्हणजे इतकं वाईट मला त्या ठिकाणी तिथं वाटलं. त्याच्याचबरोबर एक भोपळा फुटणार. अजून काय काय लोक बोलले. तुम्ही लोक बोलायचं बोला, तुमच्या या खालच्या लेवलच्या बोलण्यावर मला काही परिणाम होत नाही, आम्हाला परिणाम होत नाही. आम्ही आमच्या लेवलला त्या ठिकाणी लढणार. त्यामुळे भाजपच्या खासदारांकडनं आम्ही अपेक्षा धरत नाही. पण काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांचे काही नेते मंत्री काही प्रमाणात या इन्व्हेस्टिगेशनच्या बाजूने सकारात्मक बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्या खासदारांना, एकनाथ शिंदे साहेबांना, श्रीकांत शिंदेंना मी विनंती त्या ठिकाणी करतो. आणि दादांचे मित्र असल्यामुळे, दादांबरोबर अनेक वर्ष काम केल्यामुळे जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा विनंती करतो की यासाठी खास बाब म्हणून तुम्ही एक वेगळा प्रयत्न त्या ठिकाणी. रोहित पवार यांना अजितदादांची राजकीय जागा घ्यायची आहे, त्यासाठी ही सगळी धडपड सुरू असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. रोहित पवारांनी या प्रकरणामध्ये लढा दिला नाही, स्वतः प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला. अजितदादांचा वारसा आपल्याकडेच मिळावा यासाठी रोहित पवार हे प्रयत्नशील आहेत आणि त्यासाठी अजितदादांच्या विमान अपघाता प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक रोज उठून पत्रकार परिषद घेण्याचं काम रोहित पवार यांच्या माध्यमातून केलं जात आहे. संजय राऊतांनी असा दावा केला की रोहित पवार आणि संजय राऊत हे एकमेकांना भेटणार आहेत. संजय राऊत यांना गुरु करण्याचं काम रोहित पवार यांनी केलंय. जसं रोज सकाळी उठून संजय राऊत आपला भोंगा वाजवतात, आपल्याकडे काहीही पुरावे नसताना आरोप करतात, अगदी त्यांचं शिष्यत्व घेण्याचं काम रोहित पवार यांनी केलंय. रोज उठायचं, PPT प्रेझेंटेशन द्यायचं, हा रोहित पवार यांचा धंदा झालाय. त्यामुळं ते हे प्रसिद्धीसाठी करतायत का, हा आमचा सवाल आहे. रोहित पवारांच्या पाठपुराव्यानंतरच DGCAनं तोंड देखील का होईना कारवाई केली आहे. DGCAच्या कारवाईनं रोहित पवारांना नैतिक बळ मिळालंय. येत्या काळात रोहित पवारांच्या या लढ्याला आणखी धार येणार यात शंका नाही. सीमा आढेसह ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई.